आपल्याला माहिती की गेल्या 1 महिन्यापासून नाशिकमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे हा सामना रंगला होता। आणखीन आयुक्तांनी केलेली जी करवाढ आहे याचमुळे खुला भूखंड कर सुद्धा जो लागू केला होता किंवा जे कर लागू होते त्या करामध्ये 40 पैशांपासून प्रत्येक फुटाला जो वाढवलेला रेट 2 रुपयापर्यंत गेला होता। शहरामध्ये असलेल्या सगळ्या मोकळ्या जागा म्हणजे एखाद्या घरातलं प्लॉट असो पार्किंग असो त्या ठिकाणी सुद्धा कराची या नवीन प्रणालीने फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत होता। आणि अखेर सगळेच पक्ष एकत्र आले। भाजप जरी सत्ताधारी असलं तरी सगळेच पक्ष नाराज होते आणि सगळेच पक्ष एकत्र आले आणि आज महासभा सलग 8 तासानंतर अखेर हा निर्णय झालेला आहे। महासभा अजूनही सुरू आहे। आणखीन सगळ्याच नगरसेवकांनी सगळ्या पक्ष नगरसेवकांनी आयुक्तांवर चांगलेच टोलेबाजी केली, शेरेबाजी केली। ही दरवाढ किती अवास्तव आहे हे सगळ्यात महत्त्वाचं ठासून सांगितलं की पैसा जर का महापालिकेला हवा असेल तर तो पैसा कमवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असताना तुम्ही फक्त प्रत्येक नागरिकावर बोजा का टाकतात। सभागृहामध्ये अक्षरशः सर्वपक्षीय नगरसेवक विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे असा संघर्ष असा सामना हा रंगताना दिसला। विशेष म्हणजे की आयुक्त रंजना बांसी यांनी ज्यावेळेस त्याचं रुलिंग दिलं, आदेश दिले, त्यावेळेस आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना बोलायची परवानगी मागितली पण त्यांनी त्यांना बोलायची परवानगी नाकारली। माझ्यावर आरोप केलेले मला उत्तर देऊ द्या असंही आयुक्त मुंढे महापौरांना म्हणाले पण तरीही महापौरांनी त्यांची बोलायची परवानगी नाकारली आणि थेट आदेश दिला यापुढे जर का तुम्हाला कोणती करवाढ करायची असेल तर त्याचं गॅझेट जे आहे ते डॉकेट ते तुम्ही आधी स्थायीमध्ये महासभेत मंजुरीला पाठवा आणि त्यानंतरच तो निर्णय होऊ शकेल अशा प्रकारचे स्पष्ट आदेश जे आहेत महापौर रंजना बांसी दिले। सगळे सर्वपक्षीय नगरसेवक आपल्यावर आहेत, नगरसेवक सगळेच आनंदी आहे, काय सांगाल? हा सर्वप्रथमतः नाशिककरांचा मोठा विजय आहे। नाशिककरांनी जो करवाढीच्या विरोधात जो लढा दिला त्या लढ्यात आज नाशिककरांना मोठं यश आलं आहे। नाशिककरांना मोठं यश मिळालंय म्हणतायत, तुमची काय प्रतिक्रिया? नक्कीच जे नाशिककरांचं आज कंबरड मोडणारे जे जिजिया करवाढ लागू केली होती तो 522चा अध्यादेश आम्ही या ठिकाणी सर्व पक्षाचे जोडे बाहेर ठेवून तो आदेश रद्द करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आम्हाला सर्वांना यश आलेले आहे, यश मिळालंय। या निमित्तानं सगळेच तुम्ही एकत्र आलेत, काय सांगाल? खऱ्या अर्थानं आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं सर्वांनी काळे कपडे घालून प्रथमतः निषेध केला आणि निश्चितच संपूर्ण नाशिक शहराचं मी अभिनंदन करतो। नाशिक शहरामुळेच नाशिक शहरामुळे झालाय, शिवसेना निषेध केला होता, काय सांगाल? नाही, हा या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आले आणि नाशिकची जनता सुज्ञ आहे। या ठिकाणी सर्व कुठलाही पक्ष असो ज्या वेळेस वेळ प्रसंग येत असतं त्यावेळेस आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळे एकत्र येतात। आपण बघितलं की सुवर्णा की सगळे नगरसेवक सर्व पक्ष म्हणतात की ज्यावेळेस नाशिकच्या बलाचा विषय असतो त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र असतो। नक्कीच यामुळे एक दिलासा मिळाला असं मानलं जाते। पण आयुक्त तुकाराम मुंढे या विषयावर कोणती भूमिका घेतात? संदर्भातला जो नाशिक मधला मुद्दा तापलेला होता त्यावर आता तरी तोडगा निघाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। पण आयुक्त तुकाराम मुंढे यांना मात्र या चर्चेदरम्यान स्वतःची बाजू मांडू दिली गेलेली नाहीये। महापौरांनी त्यांना बोलण्यास नकार दिलेला आहे।